हॅलो फ्रेंड्स, बघा रेडॉक्स रिॲक्शनला आपण सुरुवात केलेली होती. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या होत्या. जवळपास 6 वेगळ्या डेफिनेशन्स आपण बघितल्या आहेत. ऑक्सिडेशनमध्ये आपण बघितलं इट इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, व्हेरी फर्स्ट डेफिनेशन. सेकंड वन इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. थर्ड वन इज ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. लक्षात आपल्याला वापरायचे डेफिनेशन्स. Then removal of electropositive element. Fifth one is very important. That means the loss of electron. And शेवटची डेफिनेशन जी आपल्याला परत पुढच्या टॉपिक्स मध्ये पण बघायची आहे. That one is your increase in oxidation number. These are the 6 different definitions for your oxidation. जसं आपण ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या आहेत, सेम त्याच्या कंपॅरेटिव्ह आपण रिडक्शनच्या पण डेफिनेशन व्हायला आहेत. बरोबर. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ते आपण डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल सर्व बघितलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टर मधला. रेडॉक्स रिॲक्शनचा अर्थ पण तुम्हाला माहिती आहे. जस्ट इट इज अब्रिव्हिएशन यूज फॉर द रिॲक्शन विच इन्व्हॉल्व्स रिडक्शन ॲज वेल एज ऑक्सिडेशन. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पण आहे, रिडक्शन पण आहे, दोघं रिॲक्शन एकत्र असणारी रिॲक्शन. सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस. त्याच्यासाठी ॲब्रिव्हिएशन आपण वापरलाय अँड दॅट वन इज युअर रेडॉक्स. बघा आता ह्या रेडॉक्स चॅप्टरमध्ये, रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप महत्वाचा पार्ट बघायचा आहे अँड दॅट वन इज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी सांगितलंय मी. तर महत्वाचा पार्ट आहे तुमचा ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. Therefore, very important part, that one is your oxidizing and reducing agent. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट असे दोन वेगवेगळे रिएजंट्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. मग ऑक्सिडायझिंग एजंट जो असतो सॉरी this oxidizing agent is also called as oxidant. Very important. It's an oxidant, not an accident. Okay. यालाच आपण ऑक्सिडंट असं पण म्हणतो. तर मित्रांनो, व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट, व्हॉट इज युअर ऑक्सिडंट. ऑक्सिडंट म्हणजे नेमकं काय, कोणाला तुम्ही ऑक्सिडंट असं म्हणणार, त्याचा सोपा आणि सरळ अर्थ आहे सिम्पली द रिएजंट. असा रिएजंट, असा स्पेसिस, असा कंपाऊंड, असा एलिमेंट, काही पण शब्द वापरला तरी चालेल. द रिएजंट विच ब्रिंग्स अबाउट द रिडक्शन. नोट्स मध्ये लिहून घेत चला तुम्ही बोलत असताना. द रिएजंट or the species, it may be atom, ion, molecule, whatever it may be, which brings about the oxidation. जो ऑक्सिडेशन घडवेल, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवेल, that one is called as the oxidizing agent or it is also called as the oxidation. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतोय त्याला तुम्ही म्हणणार ऑक्सिडायझिंग एजंट. सिम्पली द स्पेसिस रिएजंट which brings about oxidation. सोपी डेफिनेशन आहे. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो तो म्हणजे तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट. ही डेफिनेशन झाली मित्रांनो. याचं महत्वाचं कॅरेक्टर काय लक्षात द्यायचं. द रिएजंट द स्पेसिस विच ब्रिंग्स अबाउट द ऑक्सिडेशन. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवेल त्याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडंट, ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे. आणि याचं महत्वाचं वैशिष्ट्य, महत्वाची प्रॉपर्टी आहे, इट सेल्फ. हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, इट सेल्फ इट अंडरगोज रिडक्शन. खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. दुसऱ्याचं तो ऑक्सिडेशन घडवतो पण स्वतः काय म्हटलं बघा, इट सेल्फ इट म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट अंडरगोज रिडक्शन. स्वतः मात्र तो रिड्यूस होणार आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार, त्याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात, दोघं शब्द वेगवेगळे आहेत ना. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो पण स्वतः मात्र रिड्यूस होणार
तो तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल बघू आपण, त्याच्यात अजून तुम्हाला जास्त क्लिअर होईल. नाव सेकंड वन इज युअर reducing agent, or this reducing agent is also called as, या reducing agent ला तुम्ही म्हणणार, it is also called as reductant. बघा reducing agent, reductant. याला कसं डिफाइन करणार हे तुमचं लक्षात आलं असेल. जसं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, विच ब्रिंग्स अबाउट द ऑक्सिडेशन, जो ऑक्सिडेशन घडवतो दुसऱ्याचं, तसं या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही, विच ब्रिंग्स अबाउट, जो घडवून आणेल रिडक्शन, तो दुसऱ्याचं रिडक्शन घडवतोय म्हणून त्याला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतोय. विच ब्रिंग्स अबाउट दी रिडक्शन ऑफ अदर स्पेसिस, अदर कंपाऊंड, अदर एलिमेंट, दुसऱ्याचं जो रिडक्शन घडवेल तो म्हणजे तुमचा रिड्युसिंग एजंट. बरोबर आहे. मग जो दुसऱ्याचं रिडक्शन घडवतो स्वतःचं काय होईल, त्याचं इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन असं म्हटलं आपण. बरोबर आहे. इथं काय म्हणणार तुम्ही, इट सेल्फ, रिड्युसिंग एजंट जो असेल तो इट सेल्फ, स्वतः, इट सेल्फ, इट अंडरगोज ऑक्सिडेशन, स्वतः मात्र तो ऑक्सिडाइज होणार. अगदी उलट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, स्वतः रिड्यूस होतो. रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं रिडक्शन करतो. रिड्युसिंग एजंट त्याचं काम आहे रिडक्शन करणं, पण स्वतः मात्र तो ऑक्सिडाइज होणार, स्वतःचं त्याचं ऑक्सिडेशन होईल. असं जर असेल तर तो असेल तुमचा रिड्युसिंग एजंट. बरोबर आहे. मग आता दोघं डेफिनेशन्स तुमच्या समोर आहेत. कोणाला तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट म्हणणार, कोणाला तुम्ही रिड्युसिंग एजंट म्हणणार. मग आता एखादी रिॲक्शन जर तुम्हाला दिलेली असेल मित्रांनो, तर त्या रिॲक्शन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, विच इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट अँड विच इज युअर रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कुठला, रिड्युसिंग एजंट कुठला, हे तुम्हाला सहज ओळखता आलं पाहिजे किंवा ओळखता येईल. जसं आता फॉर एक्झाम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार. सपोज हिअर इफ यू कन्सिडर, समजा आपण मॅग्नेशियम ऑक्साईड तयार केला. काल पण आपण एक्झाम्पल घेतलं होतं बघा मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. Consider the formation of magnesium oxide. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, MgO. MgO चं फॉर्मेशन कसं करता हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. MgO कसा तयार होतो, रिएक्शन कशी लिहिणार. नाव हिअर इन द फॉर्मेशन ऑफ MgO, हाऊ इट इज रिप्रेझेंटेड. जस्ट कन्सिडर हिअर, व्हेन मॅग्नेशियम combines with oxygen, Mg plus O2, it gives, it's a formula तुम्हाला माहिती आहे, and that one is your MgO, magnesium oxide. रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर या ठिकाणी आपण करू शकतो आपण 2 times Mg, it gives 2 times MgO. बघा 2 मॅग्नेशियम, 2 मॅग्नेशियम, O2 म्हणजे 2 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन. दिस इज बॅलन्स रिएक्शन. बघा आता ऍक्च्युली ह्या रिएक्शन मध्ये काय होत आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड कसा तयार झाला. जर आपण ऑक्सिडेशन रिडक्शनचा विचार केला तर हे एक्झाम्पल आपण ऑक्सिडेशन मध्ये घेतलंय मित्रांनो. व्हेरी इंटरेस्टिंग. एक्झाम्पल कशामध्ये घेतलं आपण, ऑक्सिडेशन. ऍक्च्युली इट इज द रेडॉक्स रिएक्शन. ऍक्च्युली काय रिएक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे. ती आपण इथं प्रूव्ह करणार हाऊ इट इज द रेडॉक्स रिएक्शन. कारण की आपण ऑक्सिडेशन म्हणून हे एक्झाम्पल घेतलंय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. पहिलंच एक्झाम्पल आपण घेतलं होतं, मॅग्नेशियम ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन, MgO, CO2 असं तयार केलं होतं आपण, आठवतंय. तर तिथं आपण ते ऑक्सिडेशन मध्ये घेतलं होतं. ऑक्सिडेशन तिथं आहेच, प्रश्न नाहीये, बट ऍक्च्युली इट इज रिडॉक्स रिएक्शन. कारण की जेव्हा ऑक्सिडेशन होणार मित्रांनो त्यावेळेस सोबत रिडक्शन असणारच आहे. म्हणून प्रत्येक रिएक्शन जी ऑक्सिडेशन असते ती जनरली रिडॉक्स रिएक्शन असतेच. लक्ष द्या व्यवस्थित. बघा त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करायचं आपल्याला, कशा पद्धतीने तयार केलाय तुमच्या समोर आहे. पण ऍक्च्युली हाऊ रिएक्शन टेक्स प्लेस, कशा पद्धतीने ऑक्सिडेशन होईल, कशा पद्धतीने रिडक्शन होईल, म्हणजे ही रिएक्शन रेडॉक्स कशी आहे ते अगोदर आपल्याला प्रूव्ह करायचं. रेडॉक्स प्रूव्ह झाल्यानंतर आपण बघणार त्यातलं ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे आणि रिड्युसिंग एजंट कुठला. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष द्यावं असेल, कारण की हे एक्झाम्पल समजलं तुम्हाला पुढची एक्झाम्पल समजतील. बघा त्या ठिकाणी काय केलं आपण, मॅग्नेशियम जो आहे
त्याची रिॲक्शन तुम्ही ऑक्सिजन सोबत करताय आणि मग तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. नाव हिअर मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 282. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 काल बघितलं होतं आपण. जर 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर त्या एलिमेंटची टेंडन्सी असते टू लूज द इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन लूज करण्याचा प्रयत्न करेल. मग मॅग्नेशियम जर इलेक्ट्रॉन लूज करेल 2 इलेक्ट्रॉन, कारण त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, या साध्या गोष्टी सिंपल गोष्टी आहेत, हे तुम्हाला सहज आता समजल्या पाहिजे. बघा मॅग्नेशियम जर 2 इलेक्ट्रॉन लूज करेल, बघा 2 इलेक्ट्रॉन त्याने लॉस केले, तर ह्या मॅग्नेशियमवर काही 2 पॉझिटिव्ह चार्जेस, बरोबर आहे, 2 पॉझिटिव्ह चार्जेस त्याच्यावर आले, म्हणजे एक मॅग्नेशियम जो आहे तो 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, बरोबर आहे, लक्षात आलं. मग 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं बघितलं आपण. 5वी डेफिनेशन बघा, तुम्ही जर काल नोट्स काढल्या असतील तर ते तुम्हाला समजेल. 5th डेफिनेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिडेशन, म्हणून याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. ते झालं तुमचे ऑक्सिडेशन. समजलं ऑक्सिडेशन कसं आलं ते. बघा त्याच्या सोबतच काय असणार आहे, आता आपण ऑक्सिजनचा विचार करू. ऑक्सिजन हा डायटोमिक फॉर्म मध्ये असतो, O2 च्या फॉर्म मध्ये असतो. इथं आपण एका सिंगल ऑक्सिजनचा विचार करू. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय मित्रांनो, यू नो दॅट. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन. हिअर ऑक्सिजन हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 8. 8 जर त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन काय करणार तुम्ही, 2,6. बघा ऑक्सिजनला ऑक्टेट पूर्ण करायचे, जसं मॅग्नेशियमला ऑक्टेट पूर्ण करायचं म्हणून मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन लूज केले, कारण की त्याला ते पॉसिबल आहे, सहज शक्य आहे, फिजिबल आहे, सहज होऊ शकतं त्याच्याने. ते जे आपल्याला होणार तेच आपण करतो, बरोबर आहे. मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन लूज करू शकतो म्हणून त्याने इलेक्ट्रॉन लूज केलेत. ऑक्सिजनचं काय 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं आहे, त्याला काय फिजिबल आहे, सहज शक्य काय होणार, त्याला 2 इलेक्ट्रॉन गेन करणं त्याला शक्य आहे. म्हणून जर त्याने 2 इलेक्ट्रॉन गेन केले मित्रांनो, तर एखादा स्पेसिस जर इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, -2 चार्ज येणार. इथं प्रोसेस काय झाली मग, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन गेन केलेत आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही रिडक्शन. काय झालं ते, रिडक्शन. बघा एक मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन लॉस करतोय, 2 इलेक्ट्रॉन. एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे बॅलन्स झालं. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होणार, लक्षात व्यवस्थित, जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होणार तेवढेच इलेक्ट्रॉन गेन झाले पाहिजे. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होणार तेवढेच गेन झाले पाहिजे. मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन गेन केले. मग बघा आता ह्या दोघं रिॲक्शन आपण एकत्र करून टाकू. दोघं रिॲक्शन एकत्र जर केल्या तर या ठिकाणी तुम्हाला ऍडिशन रिॲक्शन मिळेल. कशा पद्धतीने ऍडिशन रिॲक्शन मिळेल बघा आता. नाव हिअर हाऊ द ऍडिशन रिॲक्शन टेक्स प्लेस. पण इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला सारखे सारखे आहेत, 2 इलेक्ट्रॉन आपण ते कॅन्सल केले, बरोबर आहे. नाव Mg प्लस O काही शिल्लक राहिला इकडे नाही. इकडे काय Mg ज्याच्यावर +2 चार्ज आहे प्लस ऑक्सिजन ज्याच्यावर -2 चार्ज आहे. बघा +2 आणि -2 ची बेरीज करा बरं, किती होईल, +2 -2 ची बेरीज होती 0. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड काय मिळाला, MgO, ज्याच्यावर चार्ज 0 असणार आहे. मग ही ऍडिशन रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये काय काय ऍड केलं आपण, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. म्हणून ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेडॉक्स. लक्षात आलं. मग ह्या रिॲक्शनला म्हटलं आपण रेडॉक्स. मग तुम्हाला म्हटलं होतं मी की ही रिॲक्शन आपण ऑक्सिडेशन म्हणून बघितली होती काल, पहिलीच डेफिनेशन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. पण ऍक्च्युअली ती काय, इट इज अ रेडॉक्स रिॲक्शन, बरोबर आहे. आपल्याला ऍक्च्युअली आता काय ओळखायचं आहे, आपल्याला ऑक्सिडेशन माहिती आहे, आपल्याला रिडक्शन माहिती आहे, आपल्याला रेडॉक्स माहिती आहे. आपल्याला त्या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडंट कुठला आहे आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्टंट कुठला आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे.
बघा आता ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन काय केली मित्रांनो आपण, विच ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन, जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवेल, बरोबर आहे. आणि इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन, स्वतः मात्र तो रिड्यूस होईल, स्वतःचं रिडक्शन होईल, दुसऱ्याचं तो ऑक्सिडेशन घडवेल. आता या ठिकाणी आपण विचार करू, मॅग्नेशियमचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. लक्ष द्यायचं ना, कसं रिप्रेझेंट करताय, लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा मॅग्नेशियमचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. तुम्ही असं लिहिलं याला तरी चालेल, Mg+2 प्लस 2 टाइम्स O-2. दोनदा Mg घेतलाय, दोनदा ऑक्सिजन घेतलाय. बघा Mg+2 Mg+2 दोनदा घेतला म्हणजे 2 लिहिला, ऑक्सिजन दोनदा घेतला म्हणजे हा 2 आणि -2 असं लिहिलं तरी चालेल. आणि शेवटी दोघं एकत्र जर आले तर 2 टाइम्स MgO. आणि टोटल बघा 4 पॉझिटिव्ह चार्जेस, 2 × 2 4 आणि 4 निगेटिव्ह चार्जेस, 0 होणार आहेत. ओके, तर बघा Mgचं कन्व्हर्शन Mg+2 मध्ये झालं. कशाने होतं ते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच काय झालं, ऑक्सिडेशन. बघा या ठिकाणी मॅग्नेशियमचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. त्याच सोबत तुम्ही आता ऑक्सिजनचा विचार करा. बघा ऑक्सिजनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालंय, O2 कन्व्हर्टेड इंटू O-2. बघा ऑक्सिजनवर इकडे 0 चार्ज आहे, इकडे मायनस चार्ज आहे, 0चा मायनस डिक्रीज केव्हा होतंय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, रिडक्शन. इथं दिसते तुम्हाला सेपरेट, इथं आपण काय केलं, दोघं रिएक्शन एकत्र दाखवले, एवढंच फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑक्सिजनचं काय झालं, रिडक्शन. मित्रांनो तुम्हाला ओळखायचं काय ऍक्च्युअली, इथं ऑलरेडी पण आपण ओळखलंय, ऑक्सिडेशन रिडक्शन रेडॉक्स रिएक्शन. तीच रिएक्शन इथं लिहिली आपण. आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे, रिड्युसिंग एजंट कुठला आहे, ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे, बरोबर आहे. मग आता ओळखणार कसं, बघा या ठिकाणी Mgचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. आणि O2चं काय झालंय, रिडक्शन. बघा त्या ठिकाणी म्हटलं इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन, ज्याचं रिडक्शन होईल, स्वतः रिड्यूस होईल, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, याचं ऑक्सिडेशन झालंय Mgचं, पण ऑक्सिजनचं स्वतः काय झालं, रिडक्शन झालंय. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे, लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, ऑक्सिजन इज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कारण की त्याने याचं मॅग्नेशियमचं काय केलं, मॅग्नेशियमचं काय झालं बघा, ऑक्सिडेशन झालं. कोणामुळे झालं ते, ऑक्सिजनमुळे झालं, म्हणून ऑक्सिजन ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो तो स्वतः काय होतो, रिड्यूस, स्वतःचं रिडक्शन झालं. बघा ऑक्सिजनचं काय झालं, रिडक्शन. आता आपण मॅग्नेशियमचा विचार करू. बघा मॅग्नेशियमचं स्वतः काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय, पण त्याने ऑक्सिजनचं काय केलं, ऑक्सिजनचं त्याने रिडक्शन केलं, म्हणजे दुसऱ्याचं तो रिडक्शन करतोय, ब्रिंग्स अबाउट रिडक्शन. इथला शब्द पुसला गेला बघा, इट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन अँड इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. स्वतः तो ऑक्सिडाइज झाला, दुसऱ्याचं काय केलं त्याने, रिडक्शन केलं. याने ऑक्सिजनचं रिडक्शन केलं, तो ऑक्सिडेशन, मॅग्नेशियम ऑक्सिजनचं रिडक्शन करतोय, स्वतः मात्र काय झालं, तो ऑक्सिडाइज झाला. आणि ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्याला तो रिड्यूस करतो, दॅट वन इज, दुसऱ्याचं रिडक्शन करतो. हा शब्द महत्वाचा आहे आपला. म्हणून मॅग्नेशियम जो आहे तो तुमचा रिड्युसिंग एजंट आहे. बघा ह्या रिॲक्शन मध्ये 4 गोष्टी तुम्ही ओळखल्यात, बरोबर आहे. एक, ऑक्सिडेशन रिॲक्शन कुठली आहे, रिडक्शन रिॲक्शन कुठली आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे, रिड्युसिंग एजंट कुठला आहे, बरोबर आहे. जिथं ऑक्सिडेशन असेल तो तुमचा रिड्युसिंग एजंट, जो ऑक्सिडाइज होतो तो स्वतः रिड्यूस, जो रिड्यूस झाला तो स्वतः ऑक्सिडायझिंग एजंट. एवढं सिंपल अगदी. फक्त थोडंसं कन्फ्युजन जर आपण क्लिअर केलं, ऑक्सिडेशन करणारा स्वतः रिड्यूस होतो, तो ऑक्सिडायझिंग, रिडक्शन करणारा स्वतः ऑक्सिडाइज होतो, तो रिड्युसिंग एजंट, बरोबर. हे झालं तुमचं हाऊ टू आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल परत तुम्हाला या ठिकाणी मी देतोय. नाव सपोज हिअर, लक्ष द्या, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे, ज्याच्यात ऑक्सिजन वगैरे नसेल पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, विच इज दी ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज दी रिड्युसिंग एजंट. बघा आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेला आहे, फर्स्ट रिएजंट गिवन इज 2 times HgCl2.
लक्ष द्या व्यवस्थित. 2 times HgCl2 प्लस SnCl2 and it is converted into Hg2Cl2 plus SnCl4. व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे मित्रांनो. व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा. मला काय दिसतंय तुम्हाला ओळखायचंय. विच इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज युअर रिड्युसिंग एजंट, विच इज ऑक्सिडेशन प्रोसेस, विच इज युअर रिडक्शन प्रोसेस. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. बघा आता 2 times HgCl2 तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. त्याची रिएक्शन आपण आता HgCl2 काय असतो मला काल पण सांगितलं तुम्ही. इट इज युअर मर्क्युरिक क्लोराइड. व्हॉट? मर्क्युरिक क्लोराइड. चारींचे नाव सांगतो, लक्षात ठेवा. मर्क्युरिक क्लोराइड, स्टॅनस क्लोराइड, मर्क्युरस क्लोराइड, मर्क्युरिक, मर्क्युरस, बरोबर. स्टॅनस क्लोराइड, स्टॅनिक क्लोराइड. बघा आता आपल्याला ही रिॲक्शन अगोदर प्रूव्ह करायचं आहे. ही तुमची रेडॉक्स आहे किंवा नाही. आणि ती जर रेडॉक्स असेल तर ऑक्सिडेशन कुठलं आहे, रिडक्शन कुठलं आहे, हे ओळखल्यानंतर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे विच इज ऑक्सिडायझिंग एजंट अँड विच इज युअर रिड्युसिंग एजंट. लक्ष द्या व्यवस्थित. बघा त्या ठिकाणी HgCl2 मर्क्युरिक क्लोराइड च कन्व्हर्शन. लक्ष द्या, व्हेरी सिंपल. डेफिनेशन बघितलंय आपण. HgCl2 च कन्व्हर्शन Hg2Cl2 मध्ये झालं. मर्क्युरिक क्लोराइडचं कन्व्हर्शन मर्क्युरस मध्ये झालंय. Hg एक Hg ऍड झाला, मेटल ऍड झाला, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट ऍड झाला. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट बघितलं आपण. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. Therefore here this reaction is your reduction. का रिडक्शन म्हटलं लक्षात आलं. HgCl2 चं कन्व्हर्शन Hg2Cl2. बघा 2 क्लोरीन साठी एकच मर्क्युरी आहे. इथं 2 क्लोरीन साठी 2 मर्क्युरी आहेत. म्हणजे काय, मर्क्युरी ऍड झाला, मर्क्युरीचं प्रमाण वाढलं, मेटल ऍड झाला, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट ऍड झाला. आणि ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटॅलिक कॅरेक्टर, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट असेल तर त्याला म्हणणार तुम्ही रिडक्शन. लक्षात आलं. आता दुसऱ्या प्रोसेसचा विचार करा ज्याच्यामध्ये आपण काय केलं बघा. SnCl2 चं कन्व्हर्शन SnCl4 मध्ये झालंय मित्रांनो. खूप सोपं ओळख ना, फक्त लॉजिक लक्षात आलं पाहिजे. स्टॅनस क्लोराइडचं कन्व्हर्शन स्टॅनिक क्लोराइड मध्ये झालंय. स्टॅनिक. मग काय चेंज झालं बघा. एक Sn आणि 2 क्लोरीन, बरोबर आहे. इथं Sn तेवढेच राहिलंय. एका Sn ला 2 क्लोरीन अटॅच आहेत. इथं एका Sn सोबत 4 क्लोरीन आहेत. क्लोरीन जास्त वाढले म्हणजे काय ऍड केलं तुम्ही रे. क्लोरीन, नॉन मेटल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. सर्व हॅलोजन्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे, तो ऍड केला आपण. इकडे 2 आहेत, इकडे 4 झाले म्हणजे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इज नथिंग बट युअर ऑक्सिडेशन. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन. बघा आता दोघं रिॲक्शन एकत्र तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. म्हणजेच काय रे, दिस रिॲक्शन इज युअर रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजेच आता ही रेडॉक्स रिॲक्शन झाली तुमची. व्हेरी सिंपल. पण जिथं रेडॉक्स आहे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन तर दिसलं आपल्याला, बघितलं आपण. याच्यातला ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे, रिड्युसिंग एजंट कुठला आहे, म्हणजे ऑक्सिडंट आणि रिडक्टंट काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येईल, सहज ओळखता येईल. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो तो ऑक्सिडायझिंग एजंट, स्वतः मात्र काय होईल, रिड्यूस. जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो तो रिड्युसिंग एजंट, स्वतः मात्र ऑक्सिडाइज होणार. बरोबर आहे. बघू आपण आता ठिकाणी. बघा HgCl2 चं काय झालं बा, रिडक्शन झालंय. याचं रिडक्शन करण्याचं काम कोणी केलंय, याने. आणि स्वतः मात्र काय झाला, त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन. बघा हा
SnCl2. HgCl2 चं काय करतोय? रिडक्शन करतोय. दुसऱ्याचं तो रिडक्शन करतोय, म्हणून हा जो आहे SnCl2 दुसऱ्याचं तो रिडक्शन करतोय, म्हणून तो रिड्युसिंग एजंट. आता तुम्ही SnCl बघा, एक महत्वाची गोष्ट सांगायचं विसरलो तुम्हाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट ओळखायचं विचारलेलं असेल एखाद्या रिएक्शन मध्ये, कुठं ओळखणार? फक्त आणि फक्त रिॲक्टंट साइडला. प्रोडक्टशी काही संबंध नाही. यांच्यापैकी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट, कुठला रिड्यूस, हे तुम्हाला ओळखायचंय. प्रोडक्टच्या बाबतीत तुम्हाला कोणी विचारत नाही, प्रोडक्ट मध्ये ओळखायचं पण नाही. ओके, मग आता SnCl2 ने काय केलं? रिडक्शन केलं. कोणाचं? HgCl2 चं. दुसऱ्याचं तो रिडक्शन करतोय, म्हणून रिड्युसिंग. स्वतः मात्र काय झाला? ऑक्सिडाइज झाला. आता आपण HgCl2 चा विचार करू. बघा, HgCl2 ने SnCl2 चं काय केलंय? HgCl2 ने SnCl2 चं ऑक्सिडेशन केलं. स्वतः मात्र काय झाला? रिड्यूस झाला. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणारा, दुसऱ्याचं तो ऑक्सिडेशन करतोय, म्हणजेच तो काय असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. मित्रांनो, या पद्धतीने सहज तुम्ही कुठल्याही रिएक्शन मध्ये ओळखू शकतात विच इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज युअर रिड्युसिंग एजंट. बघा, आता मागच्यात आपण Mg आणि O2 चं एक्झाम्पल घेतलं. सेम एक्झाम्पल समजा तुम्हाला सोडियमच्या बाबतीत दिलेला आहे. 2 times sodium plus Cl2, it gives 2 times NaCl. डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन देऊन टाकलेली आहे आणि तुम्हाला सांगितलंय विच इज युअर ऑक्सिडेशन, विच इज युअर रिडक्शन. कसं ओळखणार? जेव्हा मित्रांनो लक्षात द्या, जेव्हा मेटल आणि नॉन मेटल एकत्र येतात, आयनिक कंपाऊंड तयार होतो, हे तुम्ही 10वीला पण शिकलेत. मेटल आणि नॉन मेटल एकत्र येतात त्यावेळेस ऑलवेज मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन. नेहमी मेटल जो आहे तो ऑक्सिडाइज होतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं, आणि नॉन मेटल रिड्यूस होतो, कारण तो नेहमी इलेक्ट्रॉन गेन करतो. हिअर इट इज रिडक्शन. एवढं सोपं आहे ओळखणं. पण तुम्हाला ऑक्सिडेशन समजलं, रिडक्शन समजलं, इथं सोडियम ऑक्सिडेशन दाखवतोय, म्हणजे स्वतः तो रिड्युसिंग एजंट म्हणून काम करणार. क्लोरीन काय? ऑक्सिडेशन करतोय, म्हणजे स्वतः तो रिड्यूस झालाय. तो जर दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतोय तर डेफिनेटली इट इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे मेटल नॉन मेटलच्या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवायचं, मेटल नेहमी ऑक्सिडाइज होतो आणि तो नेहमी रिड्युसिंग एजंट असतो. नॉन मेटल नेहमी रिड्यूस होतो आणि स्वतः मात्र तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. एवढं सोपं आहे ओळखणं. तर ह्या पद्धतीने इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या पद्धतीने आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, ह्या पाचही डेफिनेशन्स ह्या चॅप्टरचा बेस आहे. हा बेस तुम्हाला लक्षात आला की बाकीच्या गोष्टी सहज तुम्हाला लक्षात येईल, सहज तुम्हाला समजतील, पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजू शकतं. बघा, यानंतर आपण पुढच्या लेक्चरला सर्वात महत्वाचा टॉपिक ह्या चॅप्टर मधला आपण बघणार आहोत. दॅट वन इज युअर ऑक्सिडेशन नंबर. बऱ्याचदा तुम्हाला म्हटलं मी Mg+2 Na+ चार्ज कसा आला, काय आला तुम्हाला माहिती आहे. त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन नंबर. तर एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलंय जसं H2SO4 आणि तुम्हाला परीक्षेत विचारलं व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर. H2SO4 मधला जो सल्फर आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय, त्याच्यावरचे चार्ज काय, ओळखता येईल? नाही. तर तो कसा कॅल्क्युलेट करतात, त्याचे रूल्स काय आहेत, नंतर त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कसं करणार, हे सर्व आपण पुढच्या लेक्चरला बघणार. इट्स अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कारण की त्याच्या पुढच्या पार्ट्समध्ये ऑक्सिडेशन नंबर तर आपण शिकणार, कसं कॅल्क्युलेट करणार ते पण बघणार. जर ते जमलं तर पुढचा जो पार्ट आहे बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन, तो तुम्हाला जमेल. बॅलन्सिंग वर 100% तुम्हाला एंट्रन्सला क्वेश्चन असतो, वेदर इट इज CET, JEE, नीट और व्हॉट एव्हर इट मे बी. कुठलीही एंट्रन्स एक्झाम असेल, रेडॉक्सवर तुम्हाला क्वेश्चन असतोच, असणारच, डेफिनेटली असणार. म्हणून पुढचा जो पार्ट आहे, पुढचं लेक्चर, पुढचा व्हिडिओ जे असणार, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. बऱ्याच गोष्टी आपण मध्ये वेगवेगळ्या सांगत असतो, कारण त्या गोष्टी मिस व्हायला नको. पण 30 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो परफेक्ट 30 मिनिटं बघितला गेलाच पाहिजे. चल, तर या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं जे चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, ऑल साठी त्याला सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला जेवढे व्हिडिओज मी अपलोड करेल
त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सहज तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. तुमच्या मित्रांना पण व्हिडिओज जे असतील ते शेअर करा, आपली लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, तर आज या ठिकाणी थांबतोय. थँक्यू, बाय.